जानते हैं कि यह मामला किस प्रकार का है। राजू भाऊ, ये आप इस खेत में है, आपको यह मामला किस प्रकार है और प्रशासन आज इतना सज्ज क्यों है? भद्रावती तालुक्यातील मौजा पिर्ली येथे ज्या पद्धतीनं नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी चुकीचा आदेश केलेला आहे, जेव्हा की शिवपानन रस्ता हा गेल्या अनेक वर्षापासून आहे, त्या शिवपानन रस्त्याला जाणारा जो मार्ग जो आहे तो त्या रघुनाथ जे आहे कुत्तरमारे यांनी अडवलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये तिथल्या संबंधित शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारीवर कुठलीही कारवाई झाली नाही। परंतु रघुनाथ कुत्तरमारे यांनी म्हटलं की स्वतः त्यांनी जो रस्ता अडवला तो रस्ता त्यांनी अडवला, पण दुसरीकडे मला पुन्हा परत शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता पाहिजे, म्हणून हा जो पांदन रस्ता जे आहे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेताच्या शिवारातून जे आहे पांदन रस्ता आम्हाला देण्यात यावा अशा प्रकारची मागणी केली आणि नायब तहसीलदारांनी त्याच्या बाजूने निर्णय दिला। आणि आज जे आहे हा शिवपानन रस्ता जे नसताना सुद्धा इथं शेतकऱ्यांच्या ज्या शेत शिवारामधून जे आहे रस्ता काढण्यात येत आहे, एक प्रकारची प्रशासनाची दडपशाही आहे। आणि रघुनाथ कुत्तरमारे जो आहे त्यांच्या अधीनस्थ असणारे लोक असं सांगतात की राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे वडील जे आहे फोन करतात नायब तहसीलदाराला जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना की कुत्तरमारेच्या बाजूने निर्णय झाला पाहिजे, आणि म्हणून तो कुत्तरमारेच्या बाजूने निर्णय झाला। आणि काही एक गरज नसताना जेव्हा की कुत्तरमारे यांना स्वतः जे आहे ते पांदन रस्ता स्वतः आहे आणि त्यांनी स्वतः पांदन रस्ता अडवलेला आहे, असं असताना त्याला कुठल्याही प्रकारची जे कुठलीही तकलीफ नसताना त्याचे अन्नधान्य वगैरे जे शेतामधले शेतपिकं जे घेऊन जाण्यासाठी सर्व मार्ग असताना जाणीवपूर्वक या निळकंठ विधाते यांच्या ज्या शेत सर्वे नंबर जे आहे 240 याच्या इथून आणि 3 सर्वे नंबर 3 सर्वे नंबर 57 यामधून जे आहे इथे ज्या नव्यानं पांदन रस्ता निर्माण करत आहे, एक प्रकारे जे आहे शासन प्रशासन जे आहे आपल्या सर्वसामान्य जे शेतकऱ्यावर अन्याय करत आहे, जुलूम करत आहे आणि या गोष्टीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करत आहे। खरं तर या महाराष्ट्र शासनाचा जो एक महसूल विभागाचा एक निर्णय आहे 18 जानेवारी 2022, जेव्हा की नायब तहसीलदारांनी जे आदेश केला कुत्तरमारेच्या बाजूनं, तर SDOकडे ते प्रकरण चाललं, जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण झालं आणि जिल्हाधिकारी जे आहे त्यांनी जो आदेश केला तो आदेश जे आहे 24/2/2026 आहे। आणि असं असताना या ज्या अपिलाची जे आहे जवळपास 90 दिवस जे मुदत असताना मुदतीपूर्वी जे आहे अशा प्रकारचं जे आहे कटकारस्थान रचून हे जोर जबरदस्तीनं पांदन रस्त्याची कारवाई हे करत आहे। हे तर तुम्हाला दाखवतो की इथे जो 18 जानेवारी 2022 आहे शासनाचा निर्णय आहे आणि शासनाच्या निर्णयाला सुद्धा इथं पायदळी तुडवण्यात येत आहे। दुसरी गोष्ट इथं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की अपील पुनरीक्षण पुनर्वलोकन आदेश निर्गमित झाल्यानंतर जो अनुज्ञेय अपील कालावधी आहे तो संपुष्टात आल्यावरच प्रकरणी आदेशाची अंमलबजावणी करावी, जेणेकरून प्रकरणात अधिक गुंतागुंत होणार नाही। तथापि ज्या अर्ध न्यायिक आदेशामध्ये आदेशाच्या अंमलबजावणीबाबत विशिष्ट सूचनेचा उल्लेख असल्यास त्याप्रमाणे अर्ध न्यायिक आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल। याचा अर्थ असा आहे जोपर्यंत अपिलाचा कालावधी संपुष्टात येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये अशा प्रकारचे सक्त आदेश जे आहे या शासनाच्या निर्णयामध्ये असताना सुद्धा हे हरामखोर प्रशासन निगरगट्ट प्रशासन जे आहे सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय करत आहे। त्यांच्या शेत शिवारातून जे आहे चुकीच्या पद्धतीनं जे आहे हे पांदन रस्ता करत आहे आणि हे असं करत असताना हे आपण बघतो टेंबरीचं झाड जे आहे टेंबरीचं झाडसुद्धा तेंदूपत्त्याचं झाड जे खतम केलेलं आहे, अनेक जे आहे फळाचे जे झाडं नष्ट करण्यात आलेले आहे, बोरी आणि हे संपूर्ण जे आहे परिसरातील सर्व झाडे जे नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे, या विरोधामध्ये वन विभागाकडे आम्ही तक्रार करणार आहोत। आणि जे हरामखोर ज्यांनी ज्या पद्धतीने जे चुकीचे आदेश केले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा जा इशारा आजच्या या प्रसंगी आम्ही देत आहोत। ये थे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के राजू भाऊ कुकड़े, जिन्होंने प्रशासन को सीधा सीधा इशारा किया है कि आपकी अगर ये इसी प्रकार की कार्रवाई जारी रही तो हम एक आंदोलन का
हमें मजबूर होना पड़ेगा आंदोलन करने के लिए। ग्लोबल मिशन न्यूज़ से अनूप यादव की रिपोर्ट।